नमस्कार लाडक्या बहिणींनो, मराठी कोपरा या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। लाडकी बहीण योजनासाठी केवायसी प्रक्रिया सुरू झाली आहे। तर तुम्ही वेळेत केवायसी केलं नाही तर तुमच्या पैसे मिळणं थांबू शकतात। म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आजच तुमचं ई केवायसी करून घ्या। तर मित्रांनो, तुमची केवायसी आता चालू झालेली आहे। तर तुम्हाला ladkibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटवर येऊन जायचं आहे। आल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभार्थी केवायसी याच्यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायला सांगतील। तर तुमचा आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे। तर माझा आधार कार्ड नंबर मी टाकून घेतो आणि त्याच्यात कॅप्चा टाकायला सांगतील, तर कॅप्चा फिल करून घ्या। कॅप्चा टाकायच्या नंतर मी सहमत आहे या बॉक्सवर क्लिक करून OTP पाठवा या बटनावर क्लिक करा। OTP बटनावर क्लिक झाल्यानंतर OTP सेंड झालेला आहे, तर OTP टाकून घेतो। तुम्हाला एरर दिसेल मित्रांनो, तर सकाळी 4, 5, 6 वाजेच्या दरम्यान तुम्ही केवायसी करून घ्या। एरर वगैरे काहीच दाखवत नाही, वेबसाईट एकदम स्लो चालते। तर सबमिट करून घ्या। सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला वडिलाचा पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे। ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरायच्या वेळेस तुम्ही फॉर्म भरताना वडिलाचा आधार कार्ड टाकला होता की पतीचा आधार कार्ड टाकून घेतो। तुम्हाला पुन्हा कॅप्चा फिल करायला सांगेल, तर कॅप्चा फिल करून घ्या। आणि मी सहमत आहे या बॉक्सवर क्लिक करून OTP पाठवा याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे। मित्रांनो, OTP टाकून घेतो 35 तर मित्रांनो, OTP टाकल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे। आता बघा सबमिट झालं। आता पतीचं नाव सुद्धा आलेलं आहे याच्यामध्ये। आता तुम्हाला सांगन, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाही, सरकारी कामामध्ये नाही, तर तुम्हाला होच करायचं आहे मित्रांनो। हो केल्यानंतर तुम्हाला जात प्रवर्ग विचारला जातील। इथं अनुसूचित जात, अनुसूचित जमाती, तर मागासवर्ग, विमुक्त जाती अ, तर मी विमुक्त जाती अ वर क्लिक करतो। माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित किंवा अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे। मित्रांनो, तुमच्या घरात जर एक विवाहित किंवा एक अविवाहित महिला लाभ घेत असेल तर होय करतो आणि खाली दिलेल्या रकान्यावर क्लिक करतो। क्लिक केल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा। हे बघा, तुम्ही बघू शकता तुमची ई केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे।